दिल्लीमध्ये कोरोना साथीचा फैलाव वाढत असताना आता महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही तो वाढत आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच इतर ठिकाणाहून येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांची नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. कारण साथीच्या पहिल्या लाटेमध्येही देशांतर्गत विमान सेवा आणि रेल्वे सेवा या काही काळासाठी स्थगित केल्या होत्या. परंतु आता रेल्वे सेवाही देशांतर्गत सुरू झालेल्या आहेत, राज्यांमध्येही सुरू झालेल्या आहेत. परंतु कोरोनाचा फैलाव आता वाढत असताना या रॅपिड टेस्ट करून घेणं हे अत्यावश्यक असल्यानं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रॅपिड टेस्ट करण्याची सुविधा करण्यात आली आहे. आपण गेले 5 महिन्यांपासून आपले मलेरिया कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जे पॅसेंजर्स रेल्वे स्टेशनवरती येत आहेत त्यांची चेकिंग करतच होतो, स्क्रीनिंग करतच होतो आणि त्यांच्यापैकी जे कोणी संशयित आढळत होते त्यांना आपण बिडको कोविड केअर सेंटरला रिफर करत होतो. पण आजपासून आपण इथेच जे संशयित आहेत त्यांचं अँटीजेन टेस्टिंग देखील सुरू केलेलं आहे. अँटीजेन टेस्टिंगमधनं जे पॉझिटिव्ह येतील त्यांना परस्पर बिडको कोविड केअर रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात येईल आणि जे निगेटिव्ह असतील त्यांना आपल्या घरी सोडण्यात येईल. ज्यांची अँटीजेन टेस्टिंग निगेटिव्ह आली आहे परंतु त्यांना त्रास आहे, सर्दी ताप खोकला आहे, अशांना देखील आपण बिडको कोविड केअर सेंटरमध्ये कंपल्सरी ॲडमिट करणार आहोत आणि त्यांचा RT-PCR तिथे करून घेणार आहोत. आज 6 जणांचं टेस्टिंग झालं आहे आणि 6च्या 6 जण निगेटिव्ह आलेले आहेत. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल कुंजाळ, नाशिक रोड.